कासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सस्तिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. आज आषाढ वद्य द्वितीया शके 1948. आषाढ वद्य द्वितीया हा दिवस आपचंद मठाचे मठपती श्री शिवराम स्वामी यांच्या आई अक्काई यांच्या पुण्यतिथीचा दिवस. आता आपचंद मठ कुठे आहे, शिवराम स्वामी कोण आहेत, हे सगळं आपण इतर सगळे ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. पण त्याबद्दल सांगण्याची मुख्य गोष्ट म्हणजे यावर्षी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 15-16 डिसेंबर असेल कदाचित, त्यावेळेस त्यांची 300वी पुण्यतिथी आपचंद मठामध्ये साजरी होणार आहे. त्यामुळे जुना जो मठ होता तो आता उतरवलेला आहे. त्या ठिकाणी बरंचसं बांधकामसुद्धा सुरू आहे आणि सगळ्यांच्या भिक्षेतून मिळालेल्या पैशामधून हे काम सगळं सुरू आहे. आजचे मठपती रामास्वामी आहेत. आपण जो दास विश्रामधाम दिवस साजरा करतो त्यामध्ये सुद्धा आपण त्यांचा उल्लेख आणि अक्काबाईचा उल्लेख, अक्काईचा उल्लेख आपण नेहमी करत असतो. आता या अक्काई आणि त्यांचे पती म्हणजे शंकराजी देशपांडे आणि अक्का देशपांडे यांचं मूळ घराणं म्हणजे वाई क्षेत्र, विराट क्षेत्र. आता वाई म्हणजे आपलं वाई जिल्हा, वाई तालुका सातारा जिल्ह्यामध्ये असणारं वाई, पसरणी वगैरे त्या भागातले ते होते. जेव्हा समर्थांच्या आज्ञेप्रमाणे योगीराज श्री कल्याण स्वामी यांना डोमगावला जाण्यास सांगितले होते, आदेश झाला, त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर 5-7 मुलं जे आहेत ते वाईमधले गेले. त्यामध्ये हे होते शंकराजी देशपांडे आणि अक्काई देशपांडे आणि यांचे 3 मुलं, भैरव, कृष्णाजी आणि शिवराम. आता यापैकी शिवराम जे आहेत त्यांचं महत्त्व म्हणजे शिवराम म्हणजे हे आपल्या शिवराम तो अंश लवाचा. लव आणि कुशांपैकी शिवराम म्हणजे हे लवाचे अवतार होते आणि जगन्नाथ स्वामी चळवळ मठाचे हे कुशाचे अवतार होते. आता आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्तामध्ये अक्काईच्याबद्दल सांगण्याचं म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी आल्या आपचंद मठामध्ये आणि नंतर काही काळानंतर त्याने जेव्हा ध्येय ठेवला, ती समाधी गावाच्या बाहेर होती. गाव म्हणजे अगदी खेडेगाव आहे, अजूनही तसंच आहे, पण आता निदान तिथपर्यंत रस्ता तरी झालेला आहे. पूर्वी तर तो पण नव्हता. मी 10-12 वर्ष पूर्वी गेलो तेव्हा. तर त्या शेतामध्ये त्यांचं जे शेत होतं त्यामध्ये त्यांची समाधी होती. आता हे शिवराम स्वामी जे आहेत त्यांचे शिष्य असणारे रामचंद्र स्वामी. रामचंद्र स्वामी तब्येतीने काही शेवटी बरोबर नव्हती म्हणून ते अगदी काठी टेकत त्या समाधीपर्यंत गेले आणि आपली व्यथा त्यांच्याजवळ व्यक्त केली. कोणाजवळ? अक्काईंच्याजवळ. तेव्हा अक्काईने त्यांना दृष्टांत दिला की तू माझी समाधी आपल्या मठामध्ये घेऊन जा. आणि त्याप्रमाणे त्यांची समाधी मठामध्ये वेगळी बांधण्यात आली आणि त्या मठाच्या समाधीमध्ये अक्काईंच्या अस्थी ज्या आहेत त्या ठिकाणी प्रस्थापित झाल्या. आता या अक्काईंचं मोठेपण किंवा त्यांचं जे महत्त्व जे आहे ते अशा प्रकारचं आहे. आता त्यांना जाऊनसुद्धा 250-300 वर्ष झाली, तरी पण आजही तिथले जे मठपती आहेत त्या सगळ्या मठपतींना त्या मठामध्ये होणाऱ्या पुण्यतिथीची आठवण या अक्काई आजही आदल्या दिवशी करून देतात.
हे किती महत्त्वाचं आहे पहा, की आपल्या मठामध्ये आता उद्या शिवराम स्वामी पुण्यतिथी आहे, उद्या रामचंद्र महाराजांची पुण्यतिथी आहे, उद्या वडील जे होते बहिराम स्वामी, वडील जे होते शंकराजी पंत यांची सुद्धा पुण्यतिथी आहे. म्हणजे अशा आठवणी अक्काई या जेव्हा देह सोडून गेल्या तेव्हासुद्धा त्या करून देत होत्या. एवढं त्यांचं मोठेपण आहे. त्यांच्या ठिकाणी आपण साष्टांग दंडवत करून आपल्या मुख्य प्रवचनाला सुरुवात करूया. मुंडकोपनिषद आपण पाहत आहोत. त्याचा शांतीपाठ प्रथम म्हणूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुमांसस्तनुभिर्व्यसेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. त्यामुळे आमचं सगळं कल्याण व्हावं, स्वस्ती व्हावं, कल्याण व्हावं अशी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. प्रत्येक उपनिषदाला जसा शांतीपाठ असतो तसा हा शांतीपाठ 2-3 उपनिषदांमध्ये आहे. आणि हे जे उपनिषद कोणाचा आवाज आला आता, अथर्ववेदामधल्या शौनकी शाखेमधलं हे उपनिषद आहे. त्यातला मुंडक म्हणलेलं आहे. जसे दशक असतात तसे 3 मुंडक आहे आणि प्रत्येक मुंडकामध्ये 2 खंड आहेत. प्रथम मुंडकामधला प्रथम खंड आपण त्याचा विचार केला आणि मग दुसऱ्या खंडाचा आपण विचार करत होतो. त्यामधले काही श्लोक आपले झाले, 4-5 श्लोक झाले. मागच्या जो श्लोक झाला त्याचा पुन्हा उच्चार करू या उपनिषदामधला. आणि या खंडाचं महत्त्व हे की अग्निहोत्र जे आहे त्याचं या ठिकाणी खूप छान प्रकारे वर्णन आणि महत्त्व सांगितलेलं आहे. एक मिनिट. मागच्या वेळेस आपल्या लक्षात असेल तर काली करालीच मनोजवाच सुलोहितायाच सुधूम्रवर्णा स्फुल्लिंगिनी विश्वरुचीच देवी लीलायमाना इति सप्तजिह्वा. जेव्हा यज्ञासाठी अग्नी प्रज्वलित केला जातो त्या अग्नीचं कसा दिसतो त्याप्रमाणे त्याचे काही रूप सांगितलेले आहेत. ते किती आहे? सप्तजिह्वा म्हणजे 7 जिव्हा. त्याने तो जिव्हा म्हणजे कारण आपल्या जेव्हा एखादा खूप छानपैकी असा पदार्थ केलेला असतो तेव्हा आपण जीभसुद्धा बाहेर काढून अगदी आपण म्हणतो की मला आता खूप जिभेला पाणी सुटलं आहे म्हणून आनंद व्यक्त करतो. तशा सप्तजिव्हा या अग्नीमधून प्रगट होतात. म्हणजे तसं ते दिसतं की जसा तो अग्नी आपल्याकडून काही ना काही आहुती मागत आहे. आता त्याचे प्रकार काली कराली मनोजवा सुलोहिता सुधूम्रवर्णा स्फुल्लिंगिनी विश्वरुची आणि या त्यांची नावं दिलेली आहेत. आता मागच्या या 4थ्या मंत्रामध्ये सांगितलं होतं की अग्नीमध्ये आहुती केव्हा द्याव्यात त्याचासुद्धा काळ असतो. अग्नी जेव्हा प्रज्वलित झालेला नाही तेव्हा त्या अग्निहोत्रामध्ये आपण जर काही समिधा टाकली, काही हवनयोग्य सामग्री टाकली तर ते योग्य होणार नाही. किंवा शेवटी जेव्हा आता अग्नी विझत आला आहे तेव्हाच आपण सुद्धा उपयोगात होणार नाही. पण जेव्हा अग्नी खऱ्या अर्थाने प्रज्वलित असतो तेव्हा आपण ते टाकलं पाहिजे. आता जो 5वा मंत्र आहे त्या मंत्रामध्ये म्हणलेला आहे. मागच्या वेळेस आपण थोडंसं घाईघाईमध्ये हा मंत्र पाहिला. एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथा कालं च आहूतयो ह्या ददायन तं नयन्ते त्याः सूर्यस्य रश्मयोः यत्र देवानां पतिरेकोऽधिवासः. यत्र देवानां पतिरेकोऽधिवासः. आता देवांचेही पती, देवांचे राजा म्हणजे इंद्र, देवांचे पती म्हणून या ठिकाणी इंद्रांचा उल्लेख. एक देवानां एक पती पतिरेको अधिवासः. म्हणजे देवांचे राजा असणारे इंद्रदेव, या इंद्रदेवांचं ज्या ठिकाणी अधिवास असतं त्या स्वर्गलोकाला आपल्याला ते ह्या अग्नीच्या ज्वाळा घेऊन जातात. कोणासाठी? एतेषु यश्चरते भ्राजमानेषु. भ्राजमानेषु म्हणजे जेव्हा अग्नी अत्यंत दैदिप्यमान अशा अवस्थेमध्ये असेल तेव्हा यश्चरते म्हणजे त्या ठिकाणी बसून जो स्वतः अग्निहोत्र करत आहे त्या यजमानाची गती काय होते की शेवटी त्याला त्या अग्नीच्या ज्वाळा ते प्रखर जे किरण आहेत ते स्वतः त्याला स्वर्गलोकामध्ये घेऊन जातात. आता या महत्त्वाचं काय आहे? यथाकाले. यथाकाले म्हणजे
बरोबर समयानुसार अग्निहोत्र करण्याचा सुद्धा वेळ आहे, समय आहे. आणि तो वेळ आपण वाया दवडू न देता बरोबर त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी बसलं पाहिजे. तो मुहूर्त काढलेला असतो, त्या मुहूर्तावर त्या आहुती दिल्या पाहिजे. आहुती देण्याचे मंत्रसुद्धा वेगवेगळे आहेत. आणि मग असं जर आपण केलं तर आददायन निश्चितपणे ह्याच अग्नीच्या ज्वाला आददायन म्हणजे आपल्याला बरोबर घेऊन त्या सगळ्या आपण ज्या टाकलेल्या आहुती असतात ते आपल्याला घेऊन सूर्यश्च रश्मय सूर्याची किरणं जशी असतात तसं हे आपल्याला नयंती नयंती म्हणजे नी धातू आहे, नी नय म्हणजे आपल्याला घेऊन जातात. नी नय म्हणजे नेणे. आणि ते आपल्याला घेऊन जातात कोणाला? जो अग्निहोत्र करतो, समंत्र अग्निहोत्र करतो, जो वेळेवर समय पाहून त्यामध्ये अग्नीमध्ये आहुती टाकतो, त्याला मरण प्राप्त झाल्यानंतर याच आहुती ही सूर्यकिरणे त्याला त्या ठिकाणी घेऊन जातात. जिथे अग्निहोत्र स्वर्गापेक्षा जे जास्त मोठं सुख आहे अशा त्या इंद्राच्या अधिवास, इंद्र ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्या आपल्याला घेऊन जातात. असा तो मंत्र होता. मागच्या वेळेस आपण शेवटी हा मंत्र पाहिला. आता पुढचा मंत्र पाहायचा आपल्याला. आता अशा आहुती तर आपण दिल्या. सूर्यकिरणं जे आहेत ते आता ते यजमान जे आहे म्हणजे जे स्वतः अग्निहोत्राला बसलेले आहेत, जे यज्ञ करत आहेत त्यांना इंद्रलोकाला घेऊन जातात. स्वर्गलोक आणि इंद्रलोक असे दोन या ठिकाणी कल्पना मांडल्यात. आता स्वर्गलोकमध्ये आपण काय म्हणतो की स्वर्गामध्ये चांगलं काम केलं, चांगलं कर्तव्य केलं, चांगली सेवा केली तर आपण स्वर्गप्राप्ती होते अथवा नरकप्राप्ती होते. असे दोनच गोष्टी आपण पाहतो. पण त्या स्वर्गापेक्षाही वरचं स्थान असणारं हे इंद्रलोक आहे, ब्रह्मलोक आहे की ज्या ठिकाणी स्वर्गातील देवतांचेही देव असणारे इंद्र स्वतः वास करतात. अधिवास पतील एको अधिवास. आता तिथपण आपल्याला त्या घेऊन जातात. कोण? की या ठिकाणी यथा काले चाहुतो ह्यादरायन नयनते त्या सूर्यसरश्मयो यत्र देवानां पतिरेकोधिवास. आता पुढे सांगतात की आता एक जिज्ञासा निर्माण झाली की हे सूर्यकिरणं जे आहेत ती आपल्याला तिकडे कशा घेऊन जातात अशी जिज्ञासा मनामध्ये निर्माण होते. आजही आपण जेव्हा रोज संध्येच्या वेळेस, सूर्यनमस्काराच्या वेळेस जेव्हा आपण सूर्यदेवाला मंत्र म्हणून आपण अर्घ्य देतो, त्या अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये मंत्र म्हणल्यामुळे त्या पाण्यामध्ये त्याची शस्त्र तयार होतात. त्या पाण्याची सुद्धा शस्त्र तयार होतात. आणि ती शस्त्र जे आहे ते सूर्याच्या उदयाच्या वेळेस आणि सूर्याच्या अस्ताच्या वेळेस त्या ठिकाणी जे असुर आहेत, असुर शक्ती आहे, वाईट शक्ती आहे त्यांचा नाश त्यामधून होतो अशी भावना ठेवून आपण अर्घ्य देत असतो. तसंच या ठिकाणी अर्घ्य देत असताना जसं आपण स्वस्तिनेंद्रो वृद्धश्रवाहा, वृद्धश्रवाहा म्हणजे वृद्ध म्हणजे जो सगळ्यांच्या यश जे आहे ते सगळ्यांच्या तोंडी ज्याचं आहे तो इंद्र. स्वस्तिनेंद्रो वृद्धश्रवाहा. स्वस्तिन पूषा विश्ववेदा. पूषासुद्धा देवता आहे, भरणपोषण करणारी देवता आहे. त्यानेसुद्धा आमचं कल्याण करू असं म्हणत आपण असा हे अग्निहोत्र करत असतो. आता जो मंत्र आहे त्यामध्ये म्हणतात एहे हिती तमा होतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिर यजमानं वहन्ति प्रियां वाचं अभिवंदत्यो अर्चयन्त्य एष वह पुण्य सुकृतो ब्रह्मलोकः. भागवतामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा श्लोक आहे. आणि या उपनिषदाचं प्रमुख गोष्ट म्हणजे अपरा आणि पराविद्या याच्यातला फरक यामध्ये सांगितलेला आहे. हळूहळू आपल्याला तो सुद्धा श्लोक येणार आहे. एही एही इति. एही एही याचा अर्थ काय की जर आपल्याला कोणाला बोलवायचं असेल तर आपण काय म्हणतो, अरे लवकर ये इकडे ये. तसं एही एही म्हणजे जो असं अग्निहोत्र करतो त्याला देवता बोलवतात. एही एही इति तमाहुतयः. तमाहुतयः आहुतया म्हणजे आहुती, ज्या आपण आहुती टाकतो त्या एही एही त्या आपल्याला म्हणतात अरे इकडे या. आणि मग त्या काय करतात, एषः म्हणजे त्या अग्निहोत्री करणाऱ्याला ब्राह्मणाला, त्या यजमानाला त्याचं जे सुकृत असेल, वह म्हणजे तुमचं जे सुकृत असेल त्या सुकृताप्रमाणे. आता सुकृत म्हणजे कृत म्हणजे आपण जे करतो. सुकृत असेल दुष्कृत असेल, दुष्कृत असेल तर पाप, सुकृत असेल तर पुण्य. तर आपण जे काही शुभकर्म आत्तापर्यंत केलं असेल, जे काही प्राप्त केलं असेल
त्यातून निर्माण झालेलं पुण्य जे आहे, जे पवित्र आहे, ते आपल्याला ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जाते. अशा प्रकारचं प्रियाम वाचम अभिवंद्यतः. आता प्रियम वाचम अभिवंद्यतः, प्रियम म्हणजे वाणी. म्हणजे आपण जेव्हा त्या अनुष्ठानासाठी बसलेलो असतो, त्याचे काही नियम असतात. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणे पहिला नियम. दुसरा, अनाठाई बोलणं बंद केलं पाहिजे. परमेश्वराच्या नावाशिवाय दुसरा उच्चार येणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रियाम वाचम म्हणजे आपलं बोलणं जे आहे ते कमीत कमी झालं पाहिजे आणि भगवंताच्या संदर्भातच आपण बोललं पाहिजे. आता आमच्या ब्रह्मचर्यानं गोंदवलेकर महाराजांचं जे माझ्याकडे कॅलेंडर आहे, दररोज देवघरामध्ये ते बदलत असतं. त्यामध्ये एक वाक्य आहे की जी वाणी आहे आपली, ती वाणी कशी आहे, ते प्रिय वाणी, प्रियम वाणी. ती वाणी अशी असली पाहिजे की त्यातून सुद्धा आपलं प्रेम, आपला नामाचा प्रभाव व्यक्त झाला पाहिजे. तसं प्रियाम वाचम अभिवंद्यत. आणि ह्या सगळे आपल्याला सारखे सारखे आठवण करून देतात की तुम्ही चला, मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. कुठे? अर्चयंत्य. म्हणजे आता जो अर्चना करत आहे, जो पूजा करत आहे, त्याला अगदी प्रेमाने आपल्याबरोबरच्या माणसाला जसं आपण हात धरून घेऊन जातो, तसं या अग्नीच्या ज्वाळा, सूर्यरश्मी ज्या आहेत, त्या आपल्याला त्या इंद्रलोकापर्यंत घेऊन जातात. आणि पुन्हा पुन्हा आपल्याला जर सांगतात अर्चयंत म्हणजे आपला आदर सत्कार करतात आणि सत्कार करून आपल्याला बरोबर घेऊन जातात. तम, तम म्हणजे त्या यजमानम, त्या यजमानाला सूर्यस्य रश्मीभिही म्हणजे सूर्याचे किरण जसे असतात तसे सूर्याचे किरण कसे उष्णता सूर्यापासून आपल्यापर्यंत आणून सोडतात, तसंच या ठिकाणी ही सुद्धा जे अग्नीच्या ज्वाळा आहेत त्यासुद्धा आपल्याला सारखा आग्रह करून आणि सन्मानपूर्वक त्या ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जातात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून त्या प्रज्वलित अग्नी ज्या असतील त्यामध्येच आपण आहुती दिल्या पाहिजे. आता पुढच्यामध्ये सांगतात ते आता ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जातात. ब्रह्मलोक आणि इंद्रलोक, आता दोन गोष्टी आहेत. स्वर्गलोक, आता स्वर्गलोक, इंद्रलोक, ब्रह्मलोक, आता ते हे तीन जर आपण लक्षात घेतले तर साधारणतः मनुष्य मेल्यानंतर चांगले कर्म असेल तर स्वर्गामध्ये जातो असं आपण म्हणतो. काही कर्म वाईट असतील तर तो नरकलोकाला जातो आणि काही अजून चांगले असतील तर तो इंद्रलोकाला जाईल, ब्रह्मलोकाला जाईल. ते सप्तलोक जे आहेत त्याचा आपण म्हणून संध्येच्या वेळेस हा सगळा आपण उच्चार करीत असतो. ओम भू, ओम भुवः, ओम स्वहा, ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम. म्हणजे अशा त्या 7 लोकांचा आपण उच्चार करतो. याचा पूर्ण अर्थ आपण पूर्वीच्या आपल्या या सगळ्या प्रवचनांमध्ये ऐकलेले आहेत. म्हणजे हे जे 7 आहेत ते वरच्या बाजूचे आणि नंतर ते 7 आहे ते खालचे. तल, अतल, वितल, सुतल, तल, अतल, हे सगळे सप्तपाताळ आणि सप्त वरचे वरचे जे लोक आहेत, सप्तलोक असे म्हणून 14 लोक आहेत. आता त्याच्या प्राप्तीसाठी अशा यजमानांना ते त्या ठिकाणी घेऊन जातात. म्हणजे स्वर्गलोकामध्ये त्या अग्नीच्या ज्वाळा त्या यजमानाला नेऊन पोचवतात. कसे पोचवतात? सन्मानाने नेऊन पोचवतात आणि शुद्ध वाणी म्हणजे अगदी प्रेमाने त्याला घेऊन त्या ठिकाणी जातात. पुढे मग आता सांगतात, आता मगाशी म्हटलं तसं परा आणि अपरा याच्यातला भेद जो आहे तो आता हळूहळू व्यक्त होत आहे. आता सांसारिक भोगामध्ये विरक्ती असणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या उपनिषदाच्या यामध्ये सांसारिक भोग म्हणजे आपण स्वतःसाठी सगळं चांगलं असलं पाहिजे, माझे कपडे स्वच्छ असले पाहिजेत, माझं खाणंपिणंसुद्धा स्वच्छ असलं पाहिजे, माझ्याबरोबर माझ्या संसारात माझ्या कुटुंबातील सगळ्यांचं सौख्य जे आहे ते सुद्धा मला पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी मी दिवसरात्र झटलं पाहिजे. म्हणजे सगळे काबाड कष्ट जे आहे ते जो संसारासाठी करतो त्याला म्हणायचं भोग. आणि ते भोग जे आहे ते भोगायला पुन्हा आपण त्या ठिकाणी भोगत असतो आपण, पण त्यामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे. कारण भोगाने आसक्ती घडत जाते. जसं जसं आपण भोगाची इच्छा करतो आणि त्या भोगांमधनं वैराग्य काही येत नाही पण आसक्तीच येते. आता साध्या साध्या गोष्टी आहेत की सुंदर प्रवचन झालं असं कोणी जर म्हटलं तर एकदम मला पण छान वाटतं. आता हे छान वाटणं म्हणजे ते झालं, आता जे काय आपण बोललो ते बोललो, पण माझ्याकडून मी हे बोललो नाही, पण मला परमेश्वराने हे बोलण्याची बुद्धी दिली. कारण तो जर माझ्या अंतरंगामध्ये नसता तर मला बोलतासुद्धा आलं नसतं, तुम्हाला ऐकतासुद्धा आलं नसतं. म्हणजे प्रत्येक घटना जी घडत असते त्यामध्ये भगवंताचाच हात असतं.
आणि भगवंताचीच लीला आहे म्हणून सगळ्या गोष्टी घडत असतात, असा भाव ठेवून जो या सगळ्या अग्निहोत्रासारखे जे यज्ञ आहे ते जो करतो, त्यामध्ये सावधानता जी आहे ती याची आहे की त्यामध्ये वैराग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आता वैराग्याचा लेश नाही माझे अंगी, बोल तसे जगी शब्द ज्ञान. लगेच ते उदाहरणं तयार असतात की वैराग्य अंगामध्ये नाही, पण सगळं शब्दज्ञान मी बोलत असेल, मग जे त्याचा परिणाम जो असेल तो 4 लोकांमध्ये पाहायला खूप छान आहे. म्हणजे एखाद्या दिवशी एकदम फॉलोअर्स वाढले, एखाद्या दिवशी खूप त्या महाराजांचे खूप अनुयायी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप मोठा अनुग्रह झाला आणि हजारोच्या संख्येने अनुग्रह झाला. अनुग्रहाची वेळ 8 ते 9 ठरलेली होती, पण 9 वाजून 10 मिनिटांनी गेल्यासुद्धा त्यांनी आम्हाला अनुग्रह दिला. आता यामध्ये समाधान जे मानतात त्यांच्यासाठी आता हे सगळे 2-3 श्लोक आता सांगितलेले आहे. म्हणजे भोगांपासून वैराग्य आलं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीसाठी तेवढीच एक इच्छा आपल्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजे 2च गोष्टी, भोगांमधनं वैराग्य आणि परब्रह्माच्या प्राप्तीसाठी दिवस रात्र आपण अनुष्ठान केलं पाहिजे, भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. नाम हे आपल्या शरीरातून बाहेर जाणारी शेवटची गोष्ट असली पाहिजे. महाराज म्हणतात आपल्याला तसं नाम शेवटपर्यंत आपण घेतलंही. अंतकालेच मामेव स्मरणोक्त्या कलेवरम. अंतकाळ शेवटच्या काळी, आता शेवटचा काळ कधी आहे माहीत नाही, पण प्रत्येक काळ हा शेवटचा आहे. कारण जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा पुढचा श्वास आपण घेऊ किंवा नाही याचा भरोसा नसतो. नाही देहाचा भरोसा केव्हा सरेल वैसा, मग ते वेळी अवकाश कायचा. मग तो आपला हा जो भरोसा नसेल की गेलेला श्वास मी पुन्हा घेईल की नाही याचा भरोसा नसेल, तर माझ्यासाठी काय योग्य आहे, काय श्रेयस्कर आहे की मी अखंड नाम घेतलं पाहिजे. आता जो नाम घेतो त्याचा नाम घेत असताना तो जर काही बोलला तर त्याचं मौन भंग झालं असं नाही, पण संसारामध्ये असल्यानंतर जर नामामध्ये आपल्या काही व्यत्यय आला आणि थोडंफार बोलावं लागलं तर ते संसाराचंच कर्तव्य आहे आणि परमेश्वरानेच मला घालून दिलेलं आहे असं समजून तेवढ्यापुरतं बोललं तर काही हरकत नाही. पण इतक्या हातवारे करायचे की मुळामध्ये कोणतं स्तोत्र होतं हेच विसरून गेलो, असं जर झालं तर मात्र संसारिकाची ती स्थिती झाली असं समजावं. आता ते म्हणतात की या स्वर्ग लोकांच्या साधनरूप एखादं यज्ञ काम केलं आपण, ते करत असताना आपला भाव सकाम आहे का निष्काम आहे हे पुन्हा महत्त्वाचं आहे. आपण जे जे कर्म करतो ते कर्म निष्कामच असलं पाहिजे. सकाम असेल तर ते सकाम उपासना हे सुद्धा बरोबर नाही असं म्हणतात. आणि मग त्याचं फलस्वरूप जे जे असेल ते माणसाला भोगावं लागतं. असं उदाहरण आता सांगणारा 7वा मंत्र या ठिकाणी दिलेला आहे. प्लवा हेते अदृढा यज्ञरूपा अष्टदश उक्तम अवरम येषु कर्म एतत् श्रेयो येभिनंदन्ति मूढा जरा मृत्युम ते पुनरेवापि यांती. आता यांती म्हणजे प्राप्त होणे, यांती म्हणजे प्राप्त होणे. आता आपण एखादं कर्म केल्यानंतर त्यापासून पुण्य प्राप्त होतं किंवा त्या कर्म जर चांगलं नसेल तर पापसुद्धा प्राप्त होतं, त्याला म्हणाले यंती. आता इथे म्हणतात प्लवा हेते, प्लवा हेते. आता प्लव याचा अर्थ काय? प्लव म्हणजे होडी, प्लव म्हणजे नाव. पावसाचे दिवस आहेत, भरपूर नद्या दुसरीवरून वाहत आहेत, पण इकडून तिकडे जाण्यासाठी नाव पाहिजे. त्या नावेचा आधार घेऊन माणूस या भागापासून त्या भागापर्यंत जाऊ शकतो, ती नदी पार करून जाऊ शकतो. आता ही जी नदी आहे ती यज्ञरूपी नदी आहे. आता यज्ञरूपी नदी असल्यामुळे त्या यजमानाला जो तो यज्ञ करत आहे त्याचा परिणाम काय मिळाला पाहिजे की या इहलोकातून तो पार गेला पाहिजे, त्याला परलोकाची प्राप्ती झाली पाहिजे. आता हे करत असताना ज्या ज्या काही गोष्टी नियम म्हणजे नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन्स, नेसेसरी म्हणजे असल्याच पाहिजेत आणि सफिशियंट म्हणजे ह्या असल्या तर खूप झालं, असं दोन्ही पण आहे. दोघांचं तारतम्य जेव्हा आपण एखादा फॉर्म भरतो तेव्हा त्यामध्ये या गोष्टी येतात, पण नेसेसरी कंडिशन्स आणि सफिशियंट म्हणजे हे असलं तर खूप अलम, संस्कृतमध्ये त्याला म्हणतात अलम म्हणजे पूर्ण झालं. तुमचा भाव शुद्ध पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी वैराग्य पाहिजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं जे तर सफिशियंटमध्ये. आता नेसेसरी म्हणजे
आपला भाव शुद्ध पाहिजे, आपली शरीर शुद्धी झाली पाहिजे, आचमन करून आपण शरीर शुद्धी केली पाहिजे, वातावरण सगळं तशा प्रकारचं असलं पाहिजे, आपलं मन कुठेही आसक्त नसावं. या सगळ्या गोष्टी करून जेव्हा आपण यज्ञ करतो किंवा एखादं कर्म करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला परलोकाच्या प्राप्तीसाठी होत असतो. आता इथे दिलं प्लवा. आता प्लव शब्दाचा एक अर्थ आहे की तरंगण्याची क्रिया. पाणी आहे, पाण्यावर प्लव, तरंग. आता आपण म्हणतो रस्सा. काय असतं रस्सा? तेल टाकलं की ते तेल वरच्यावर तरंगतं. पण ते जरी वर तरंगलं तरी ते आतल्या पाण्याला सुद्धा त्याची चव येते ना. मग प्लवा, मग असं आपण नावेमध्ये बसलं पाहिजे की जी नाव आपल्याला पहिलं तीरावर घेऊन जाईल. तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती. अज्ञान आहे जनने तुम्हाला, पहा किती हो नर म्हणती. आमच्या प्रल्हाद महाराजांचं खूप छान भजन या ठिकाणी आठवतं. आता प्लवा हे ते अद्रा यज्ञ रूपा. हे ते, आता हे ते मध्ये दोन शब्द आहे. ही म्हणजे निश्चय, म्हणजे निश्चय रूपाने येते. येते म्हणजे हे, आणि यज्ञरूपा म्हणजे हे जे नाव आहे ती यज्ञरूप नाव आहे. आणि अष्टादश प्लवा म्हणजे 18 प्रकारच्या नौका या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. म्हणजे 18 प्रकारच्या बोटी आहेत, जहाज आहेत, आणि त्यामधनं आपल्याला पार करून जायचं आहे. आता 18 प्रकारच्या नौका म्हणजे कोणत्या? तर 18 प्रकारचे यज्ञ, याचा सोपा अर्थ लक्षात घ्या. आता अदृढा, हे सगळं तर झालं, सगळं सामग्री झाली, सगळं झालं, मुहूर्त ठरला, आपण बसलो. आता अदृढ. हा अदृढ म्हणजे काय? अस्थिर. आता आपण यज्ञाला बसलो, एक तर आपलं स्थिर मन स्थिर नसतं पहिली गोष्ट म्हणजे. तर अदृढ हा. आणि येशू म्हणजे त्या यज्ञाचा जो यज्ञकर्ता आहे, यजमान जो आहे त्याच्या ठिकाणी येशू म्हणजे त्याच्या ठिकाणी अवरम कर्म. 2 प्रकारचे कर्म दिले, अवर आणि वर. वर म्हणजे वरेण्यम. वरेण्य म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ, आणि अवर म्हणजे श्रेष्ठ नसलेलं, म्हणजे नीच श्रेणीचं कर्म. आता नीच श्रेणीचं कर्म कोणतं हे या ठिकाणी समजावून सांगतं. अवरम कर्म, जे नीच श्रेणीचं कर्म म्हणजे जे उपासनारहित आहे. उपासनारहित म्हणजे उपासना उप आसन, परमेश्वराच्या जवळ जाऊन आपलं आसन आपण त्या ठिकाणी मांडून भगवंताच्या सान्निध्याचा आनंद घेतला पाहिजे. आता हा आनंद घेताना सुद्धा आपलं मन जर सगळीकडे भरकत असेल तर ते उपासनारहित होणार आहे. आणि दुसरं म्हणजे सकाम. हे सगळं मी जे करत आहे ते सकाम असलं तर त्यामधनं काही प्राप्त होणार नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम हे त्यातून प्राप्त होईल. आता उत्तम शब्द या ठिकाणी, अष्टादशो उत्तम अवरम येशू कर्म. आता उत्तम याचा अर्थ काय की बऱ्याच महामुनींनी, बऱ्याच संतांनी, बऱ्याच साधू संतांनी त्याला उत्तम म्हणजे ते चांगलं श्रेष्ठ आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. पण ये अभिनंदनती मूढा. ये म्हणजे मूर्ख, म्हणजे जो मूढा हा म्हणजे मूर्ख असा विचार करतो की सर्वश्रेष्ठ कल्याणाचा मार्ग हाच आहे, याशिवाय दुसरा मार्ग नाही. अभिनंदनती, आता तो जे कर्म त्या ठिकाणी करत आहे ते माझं कर्म हेच श्रेष्ठ आहे असा त्याचा आग्रह असतो. त्याला म्हणल्यानं अभिनंदनती, तो आपण केलेल्या कर्माचीच प्रशंसा करतो. आता त्याला कितीही आपण दुसरीकडचं काही उदाहरण देऊन सांगितलं ते ऐकायला काही तो तयार नसतो. म्हणजे माझंच म्हणणं हे श्रेष्ठ आहे हा भाव त्याच्या ठिकाणी असतो. आणि पुन्हा सकाम हे सगळं कर्म असतं. आणि मग असंच असेल तर त्या कर्मातून निर्माण होणारं जे पुण्य आहे ते पुण्य आहे की नाही, कंसामध्ये क्वेश्चन मार्क आहे. मग ते म्हणतात पुन्हा अपी पुनरेवापी यांती म्हणजे प्राप्त. पुन्हा अपी म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? जरा मृत्युम ते पुनरेवापी यांती. पुन्हा त्याला जरा मृत्यू म्हातारपण हे जे आहे त्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होतं. जन्मदुःखे जरा दुःखे नित्य दुःखे पुन्हा 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 जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये तो अडकून राहतो. याचं मुख्य कारण म्हणजे सकाम उपासना. कुठलंही कर्म सकाम असेल तर त्यामध्ये त्याला काही फलप्राप्ती नाही. जे प्राप्तीसाठी आपण कर्म केलं ती प्राप्ती आपल्याला होणार नाही. म्हणून या ठिकाणी या गोष्टी केलेल्या आहेत. आता हे जे प्लवा कसं अष्टादशम उत्तम अवरम येशू कर्म. आता 18 जे आहेत
त्याचा थोडासा विचार करूया आपण. 18 प्रकारच्या नौका कोणत्या आहेत? म्हणजे यज्ञाला हे नाही नौकेचं रूप दिलं आहे. म्हणजे त्या यज्ञाच्या नौकेमध्ये बसून आपण पहिलं तीरावर जाऊ शकतो. पण सगळे नियम पाळून, तो भाव ठेवून, ते शुद्ध अंतःकरण ठेवून, फक्त भगवंताच्या उपासनेसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी मी हे करत आहे असं अखंडपणे आपल्या मनामध्ये धारणा ठेवून केलेलं जे आहे तेच यज्ञ नौका रूपाने आपल्याला पलीकडे घेऊन जाणार आहे. आता त्यामध्ये कुठेही कमी जास्तपणा झाला तर मग पुन्हा आपल्याला पुनरपी जनन पुनरपी मरणम. आता ह्या 18 प्रकारच्या नौका कोणत्या आहेत ते सुद्धा लिहिलं आहे. मुळामध्ये यज्ञाचे 2 भाग आहेत, हवीर यज्ञ आणि सोमयज्ञ. हवीर यज्ञ आणि सोमयज्ञ किंवा श्रौत यज्ञ त्याला आणि स्मार्त यज्ञ. आता हवीर यज्ञाचे प्रकारच दिलेत. एक अग्निहोत्र, दशपूर्णमास यज्ञ, अग्रायन यज्ञ, चातुर्मास यज्ञ, निरुद्ध पशुबंध यज्ञ, सौत्रामणी यज्ञ, ही सगळी नावं आपल्या श्रीमद भागवतामध्ये कुठे ना कुठे यज्ञाच्या संदर्भात आलेली आहेत. त्यानंतर सोमयज्ञामध्ये अग्निष्टोम यज्ञ, अत्याग्निष्टोम यज्ञ, उक्थ, षोडशी, वाजपेयी यज्ञ, वाजपेयी यज्ञाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. अतिरात्र आणि अप्तोर यज्ञ असे ते यज्ञ आहेत. आता सकाम जे आहे किंवा मूळ लोक जे आहेत, जे स्वतःचंच कर्मश्रेष्ठ आहे असं समजतात, त्यांना मात्र तोच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे ही धारणा त्यांच्या ठिकाणी पक्की असते. आता अशी धारणा ठेवून, असे विचार ठेवून ते अनेक ग्रंथ वाचतात. अनेक ग्रंथांमध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी दिलेल्या असतात, पण त्याचा काही त्याच्या मनाला ते काही परिणाम होत नाही, त्याला त्या गोष्टी पटत नाही आणि मला हे पटत नाही, ते पटत नाही असं म्हणत म्हणत तो हा यज्ञ करत असतो. आता जेव्हा आपल्यापेक्षा मोठ्या लोकांनी त्या ज्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गृहीत धरणं, दिवसभर झोपून राहिला आणि सूर्य उगलाच नाही काल असं जो म्हणतो तो वेडेपणाचं ते लक्षण आहे. मग असं ज्यांचं असेल की तो उगलाच नाही असंच ज्याची धारणा असेल त्याच्यासाठी मात्र सगळीकडे अंधारच अंधार आहे. आता आपण नाही पाहिला म्हणून सूर्य नाही उगवला असं कधी होत नसतं, सूर्य उगवणारच आहे. तसं हे ज्ञानयज्ञ आहे. तर ज्ञान जे आहे ते आपल्याला अंधाराकडून ते प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. तमसोमा ज्योतिर्गमय. पण आपलं अनुष्ठानच जर सकाम आहे आणि स्वतःला तो सकाम असूनसुद्धा माझाच मार्ग श्रेष्ठ आहे असा जो समजतो त्याला या ठिकाणी मूढ म्हटलेलं आहे. एतत् श्रेयो ये अभिनंदती मूढा. एतत् श्रेयो, एतत् म्हणजे हेच, श्रेयो म्हणजे हाच खरा श्रेयस्कर मार्ग आहे, कल्याणाचा मार्ग आहे असं तो म्हणत असतो जो पूजा करतो तो. पण पूजा करत असताना ज्याच्या ठिकाणी शुद्ध भाव नाही त्याला या ठिकाणी मूर्ख असं म्हणले. ये अभिनंदती म्हणजे असे लोक जे आहेत ते त्यांचं जे कर्म आहे त्याचीच प्रशंसा करतात आणि तीच प्रशंसा केलेली सगळ्या लोकांना सांगतात आणि मी जसं केलं तसं तुम्ही करा असं म्हणतात. असं म्हणता म्हणता पुढचा श्लोकसुद्धा खूप छान आहे, असा छान मंत्र आहे. आता यामध्ये पाकयज्ञ आहे, हवीर यज्ञ आहे, सोमयज्ञ आहे, त्यानंतर पंचयज्ञसुद्धा दिलेले आहेत. पंचयज्ञ जे आहे ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ. आता मनुष्ययज्ञ म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक अतिथीचं आपण हसतमुखाने स्वागत केले पाहिजे. अतिथी देवो भव नुसते बोर्ड लावून हॉलमध्ये लावून उपयोग नाही, पण त्या अतिथीचा योग्य असा आपण सत्कार नाही केला तर काय होतं हे आपण यमनचिकेताच्या उदाहरणावरून आपण पाहिलं कठोपनिषदामध्ये. यमराजाकडे जेव्हा नचिकेता गेला तेव्हा त्यांनी आतमध्ये प्रवेश केला नाही, कारण आपण पहिल्यांदाच या ठिकाणी आलो, दारामध्येच तो थांबला. त्या यमाच्या पत्नीने आणि त्याच्याबरोबरचे सगळे अंगरक्षक असेल तिथले जे मोठमोठे होते त्याने खूप आग्रह केला, पण यमाने आतमध्ये प्रवेश केला नाही या नचिकेताने. आता यमराज 3 दिवसानंतर आल्यानंतर त्याला जेव्हा समजलं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं की आता आपल्याकडे आलेल्या अतिथीचा आपण सत्कार करू शकलो नाही, हे फार मोठे आपल्याकडून पाप झाले आहे. दोन्ही हात जोडून प्रत्यक्ष यमराजाने
नचिकेताचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. तो सगळा भाग जो आपण कठोपनिषदामध्ये खूप छान पाहिजे. तसं आता या ठिकाणी जे स्वतःचाच मार्ग कल्याणाचा आहे, पण इतर संतांनी सांगितलेला मार्गसुद्धा चांगला आहे, तसंही आपण करून घेतलं पाहिजे, तसंही आपण केलं पाहिजे असा विचारसुद्धा याच्या मनात येत नाही. म्हणजे जे संकुचित बुद्धीचे असतात, संकुचितपणा म्हणजे मृत्यू आणि व्यापकपणा म्हणजे जीवन, असं आमचे स्वामी विवेकानंद म्हणत होते. संकोचनी काय झालासे लहान, घेई उपोषण ब्रह्मांडाचे. एवढं उदात्तपणा जो आहे तो उदात्तपणा आपल्या ठिकाणी आला पाहिजे. आणि तो सगळ्या अशा वाचनाने येतो, इतरांच्या अनुभवाने येतो. फक्त आपल्या मनाची दारं उघडी ठेवली पाहिजे. आपली दारं खिडक्या जर बंद असतील तर आतमध्ये सूर्यप्रकाश येणार कसा? बाहेरचं ज्ञान जे काही आहे ते आपल्यापर्यंत येणार कसं? कारण आपण त्यासाठी रिसेप्टिव्हिटीज तयार केली नाही. ते ज्ञान ग्रहण करण्याची जी शक्ती पाहिजे तीच आपल्याजवळ नसेल तर कितीही झालं तरी आपल्याला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. तो म्हणजे ज्ञानांजन शलाकया असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणून हे जे मूढ लोक त्यांना या ठिकाणी म्हटलं, ये तत् श्रेयो ये वि नंदंती मूढा. आणि मग अशा लोकांना काय प्राप्त होतं? जरा मृत्युम ते पुनरेवापि यांती. पुनरेवापि पुन्हा अपि म्हणजे पुन्हा पुन्हा ते याच जन्ममृत्यूच्या संसारामध्ये अडकून राहतात. आणि मग म्हणून ती यज्ञ जो आहे ती नौका जरी म्हटलं तरी अशी कितीही नौका असल्या तरी त्या आपल्याला पहिलं तीरावर घेऊन जाणार नाही असं सांगणारा हा मंत्र या ठिकाणी आहे. आता अजून एक मंत्र आपण पाहूया. अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितं मन्यमानाः जंघन्यमानाः पर्यन्ति मूढा अंधेनैव नियमाना यथांधाः. आता हे लोक जे दुःख भोगतात, जे स्वतःच्याच कर्मावर विश्वास ठेवतात, दुसऱ्याने सांगितल्यावर विश्वास नाही, दुसऱ्याचं चांगलं असेल तरी ते आत्मसात करत नाही, त्याप्रमाणे आपला रस्ता बदलत नाही, त्यांची स्थिती काय होते ते या ठिकाणी आता सांगितलं की कोणते दुःख ते भोगतात याचं स्पष्टीकरण दिलं. अविद्यायाम अंतरे म्हणजे अविद्येच्या मध्ये राहून, म्हणजे अविद्येच्या अवतीभोवती अविद्याच आहे आणि त्यामध्ये राहून वर्तमानाः म्हणजे त्यामध्ये स्वतःला स्थित करून, स्वयंधीराः म्हणजे आपल्याला स्वतःला बुद्धिमान समजणारा, स्वयंधीराः धीरः म्हणजे बुद्धी त्यामध्ये. आणि दुसरीकडे शब्द धीरस्तत्र न मुह्यति, त्या धीराचा अर्थ आणि या धीराचा अर्थ वेगळा फरक आहे. धीरस्तत्र न मुह्यति म्हणजे खरं धीर धैर्य ज्यांच्या ठिकाणी आहे ते हर्ष शोक भय याने कधीही ते असं काय म्हणतात खचून जात नाही, खचून जात नाही. आपल्या मार्गावर ते मार्गक्रमण करीतच राहतात. पण जे अविद्यायाम अंतरे वर्तमानाः जे अविद्यारूपी अशा अंधकारामध्येच घडलेले आहेत, त्यामध्ये स्वतःहून त्यांनी आपल्याला झोकून दिलेलं आहे, ते वर्तमानाः म्हणजे स्थित आहेत. स्वयंधीराः म्हणजे आपल्याला स्वतःला बुद्धिमान समजणारे आहेत. आणि पुन्हा पंडितम मन्यमानाः. आता असे खूप विद्वान असतात, म्हणजे आता प्रवचनामध्ये सांगतात आजकाल काय खूप जगद्गुरू खूप शंकराचार्य सगळे झाले असं म्हणतात, जगद्गुरू झाले म्हणतात. पण ते जगद्गुरू आता काय कुठेही कुठल्याही ठिकाणी निर्माण होतं असं म्हणतात. कारण काय की लोकांनी सुद्धा त्यांच्यावर तेवढाच विश्वास ठेवलेला असतो. तो विश्वास तो काय म्हणतात अयोग्य ठिकाणी ठेवलेला विश्वास आहे. पण त्यामध्ये कारण आपल्याला धोका आहे हे लक्षात येत नाही. ज्या बोटीमध्ये आपण बसलेलो आहोत त्या बोटीला जर छिद्र असेल तर ती बोट आपल्याला पहिलं तीरावर घेऊन जाऊ शकणार नाही. मग असे जे स्वतःला मन्यमानाः आणि पंडितम, पंडित स्वतःला पंडित म्हणतात. पंडा म्हणजे यस्य बुद्धी पंडाः, पंडा म्हणजे अशी त्याची प्रगल्भ अशी ज्याची बुद्धी आहे त्याला पंडा म्हणतात. आता पंडित म्हणजे पोळ्या करणाऱ्याला आपण पंडित म्हणतो, इथपर्यंत कलियुग पुढे गेलेला आहे. आणि मन्यमानाः, मन्यमानाः म्हणजे त्या लोकांमध्ये ज्याला मान आहे. आता ज्याला मान सन्मानाची अपेक्षा आहे, ज्याच्या मागे हजारो लोक असतात, तो मोठा गुरु. आणि माझ्या ह्याला कोणीच नाही आलं, मी एकटाच होतो, देवच होता असं म्हणणारा लहान असं नाही. पण तो देव त्याच्यासाठी थांबला हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे गर्दी किंवा क्वालिटी असण्यापेक्षा क्वांटिटीवर जास्त भर कलियुगामध्ये दिलेला आहे.
आणि म्हणून ते म्हणतात मूढा हा, हे मूर्ख लोक जे आहेत जंगमान्या अनाहा, म्हणजे त्यांना ते सारखं सारखं कष्ट सहन करतात. परियंती, आणि परियंती याचा अर्थ परिभ्रमण करत राहतात. परियंती म्हणजे असे लोक जे आहेत जे मूढ आहेत, जे स्वतःवरच विश्वास ठेवतात, स्वतःला बुद्धिमान समजतात, ते मात्र भटकत राहतात. यथा, आता यथा आलं, यथा कसं अंधेन नियमाना यथांधा, अंधेन एव, अंध माणसाच्या प्रमाणे, जसा आंधळा माणूस आहे, नियमाना हा अंध माणूस आहे आणि त्याला रस्त्याने जायचं आहे. आता त्याला कोणाची सोबत मिळत नाही, कोणी बरोबर नाही, पण कोणतरी एकाने आले आणि त्याने त्याचा हात धरला. आता यांनी त्याच्यावर भरोसा ठेवला. आता तो काही याला सांगत नाही मी पण तुझ्यासारखाच आंधळा आहे म्हणून. आता हा त्याच्यावर भरोसा ठेवतो आणि तो स्वतः आंधळा आहे. आता दोघे म्हणून जेव्हा कालक्रमणात ते मार्गक्रमण करत जातात तेव्हा दोघेही पुन्हा अंधकूपामध्येच पडणार आहेत. कारण दोघांचाही मुळामध्ये जो विचार आहे तो विचार आपल्या अध्यात्माला धरून नाही, तो विचार परब्रह्मापर्यंत पोहोचणारा नाही. कारण ते स्वतःच्या अहंकाराने प्रौढ झालेले आहेत आणि त्या आपलं जे लक्ष आहे तोपर्यंत ते पोहोचू शकणार नाही. आणि मग काय होतं, ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकत राहतात. आणि आता हे म्हणजे सकाम आणि निष्काममध्ये काय फरक आहे याचं खूप सुंदर उदाहरण म्हणजे आपल्या भागवतामध्ये आलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस त्या आपल्या शिदोऱ्या घेऊन आपली गाई घेऊन जात होते, सगळे जात होते. दुपारची वेळ आहे, शिदोऱ्या संपल्या आणि खूप भूक लागली. मग ते आपल्या मित्रांना म्हणतात, अरे थोड्याशा अंतरावर त्या यमुनेच्या काठी एक काहीतरी ब्राह्मण लोक काही अनुष्ठान करत आहेत, त्या ठिकाणी जा आणि मला भूक लागली असं सांगा. बलराम आणि श्रीकृष्ण सांगतात. त्याप्रमाणे हे सगळे सवंगडी त्या ठिकाणी गेले. आता कोणत्याही घरामध्ये आपण गेलो की अगदी समोर ते ड्रॉइंग रूम असते, मग आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात शेवटी काय म्हणतात स्वयंपाकघर असतं. आता जेव्हा बाहेरचं कोणी आलं की बाहेरचा माणूस जर तेवढा संतापी असेल, त्याने ज्यावर विश्वास नाही ठेवला तर आलेल्या पर्णाआधी तो हाकलून देईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी झालं. कृष्णाचं नाव सांगितलं आणि ते ब्राह्मण जे पूजा करत होते, हवन करत होते, आपण आत्ता जसं सांगितलं अग्निहोत्राप्रमाणे सगळं करत होते, पण त्यांचा भाव शुद्ध नव्हता. दुपारची वेळ आहे, तुका म्हणे संन्यासी 12 वाजता तोंडवासी. संन्यासी जरी असला तरी त्याला 12 वाजता भूक लागते हे सत्य जाणून असलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्याने काही जर यातना केली तर ती देण्याची कुवत, ती देण्याची शक्ती आणि ती देण्याची बुद्धी आपल्याजवळ आहे, याबद्दल भगवंताचे आपण आभार मानले पाहिजे आणि त्यांना ते आपण दिलं पाहिजे आणि त्याचंच आपलं कल्याण आहे. पण यांनी त्या मुलांना सगळ्यांना हाकलून दिलं की अजून आमचा यज्ञ नाही झाला, अजून अर्पण नाही झाला, भगवंताला नैवेद्यसुद्धा नाही झाला, तुम्हाला आम्ही कसं काय देऊ असं म्हणून त्या सगळ्या मुलांना हाकलून दिलं. आता हे सगळे मुलं परत भगवान श्रीकृष्णाकडे आली आणि हे सगळं सांगितलं. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की अरे तुम्ही समोरच्या दाराने गेला होता त्या यज्ञशाळेमध्ये, आता तुम्ही मागच्या दाराने जा, मागच्या बाजूला जिथे स्वयंपाक सुरू आहे त्या ठिकाणी जा. तसं ते गेले आणि त्यांनी जाऊन त्या ठिकाणी पहिल्याच वाक्यात सांगितलं की भगवंताला भूक लागली, कृष्णाला भूक लागली आहे, भगवंताला भूक लागली. आता खरी भगवंतावर श्रद्धा असेल तर भगवंताला भूक लागली हे ऐकल्याबरोबर आपल्याजवळ जे काही आहे ते सगळं देऊन टाकण्यासाठी खरा सश्रद्धा माणूस लगेच तयार होतो. तसं त्या सगळ्या यज्ञपत्नी ज्या आहेत त्या लगेच ताटामध्ये सगळं अन्न वगैरे घेतलं, मोठमोठे भांडे घेतले आणि निघून जायला लागले. आता हे त्यांच्या नवऱ्याने पाहिलं, जे यज्ञामध्ये बसले होते, अनुष्ठान होतं, तिथे सगळं त्यांचं मन स्थिर झालं होतं आणि आता अनुष्ठानाखेरी जाता मी कुठल्याही प्रापंचिक गोष्टीकडे लक्ष देणार नाही असं म्हणून जे संकल्प करून त्या ठिकाणी बसले, त्यांच्या कानावर हे आल्याबरोबर तो संकल्प गेला, तो यज्ञ गेला. त्यामध्ये टाकाच्या होत्या त्याही थांबल्या आणि ते येऊन इकडे त्या आपल्याच बायकांना त्या ठिकाणी अडवतात, काही कुठे जायचं नाही, आधी स्वयंपाक करा, नैवेद्य करा, त्याशिवाय इथून बाहेर पडायचं नाही. तरी पण ज्यांच्या भाग्यात होतं ते त्या ठिकाणचं अन्न घेऊन त्या ठिकाणी ताटामध्ये भांड्यामध्ये घेऊन भगवंतांना त्यांनी नेऊन अर्पण केलं. आता नंतर जेव्हा त्या परत आल्या तेव्हा या सगळ्या ब्राह्मणांना समजलं की यांच्यावर
भगवंत प्रसन्न झालेले आहेत. तसं या ठिकाणी म्हणलं आहे की अविद्यायाम अंतरे वर्तमाना स्वयं धीरा पंडितम मन्यमाना. स्वतःला पंडित समजणारे असे अनुष्ठानं करत होते. पण अनुष्ठानामध्ये ज्याला आपण हवन करतो तो जर आपल्याकडे अन्न मागायला आला असेल तर त्याला ते देणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पण ते न समजता माणूस कर्मकांडामध्येच अडकून राहतो आणि कर्मकांड असल्यामुळे आणि सकाम असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्याचा जन्म मृत्यू हा ठरलेला असतो. तसं मनुष्य जीवन जे आहे ते कधीतरी आपल्याला मिळालेलं आहे, कित्येक जन्मानंतर मिळालेलं आहे. येथे वर्तावे चोखट नीती आहे. अमूल्य असा जो वेळ आपल्याला मिळाला आहे, 2 श्वासांमधलं अंतर जे आहे, जन्म आणि मृत्यूमधल्यातलं अंतर आहे, तो प्रत्येक श्वास भगवंतासाठी खर्च केला तरच काही आपलं चांगलं आहे, म्हणजे उन्नती आहे. अन्यथा अधोगती ठरलेलीच आहे. मग असे जे लोक आहेत जे पंडितम मन्यमाना स्वयंधीरा असे जे आहेत त्यांच्यासाठी ते आपला अमूल्य असा हा नरदेह ते व्यर्थ घालवत आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता 7वा जो 9वा मंत्र जो आहे तो फक्त वाचूया आपण आणि या ठिकाणी थांबून उद्या आपण त्याबद्दलचा विचार करू. आता जे लोक पुन्हा पुन्हा दुःखामध्ये पडतात आणि तरी पण त्यातून सुधरत नाहीत, त्यातून काही धडा घेत नाही, स्वतःच्या कल्याणासाठी काही प्रयत्न करत नाही, त्यांच्याबद्दलचा विचार आता 9व्या मंत्रामध्ये दिलेला आहे. अविद्यायाम बहुधा वर्तमाना वयं कृतार्था इत्यभिमन्यन्ति बालाः यत्कर्मिणो न प्रवेदयन्ति रागात् ते नातुराः क्षीणलोकाश्च च्यवन्ते. असा हा 9वा मंत्र आहे. त्याचा विचार आपण आता उद्या करूया आपण. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम.